वीज वितरण व्यवस्थेसंदर्भातल्या काही अडचणी आता नक्की आहेत. शेतकरी बांधवांच्या 8 तास शेतीची वीज देत असताना 6 तास 8 तास आपण देतो की एक समजून घ्या तुम्ही. एक तर मुळात शेतकऱ्यांना वीज मोफत देतो. मोफत देत असताना 8 तास वीज मिळाली पाहिजे, ती दिवसा मिळाली पाहिजे, ही भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतली. एखादी व्यवस्था उभी करत असताना काय कालावधी जात असतो. आपण बघतो खूप मोठ्या प्रमाणावर सोलारची कामं चालू आहेत की जी कामं पूर्ण होतील तेव्हा अख्खा महाराष्ट्र हा दिवसा वेळ आपण देऊ, 8 तास मुबलक वीज देऊ. ती काही कामं आता अजून चालू आहेत, काय अंतिम टप्प्यात आहेत, काय झाली. थोडासा नवीन व्यवस्था उभी करत आहे. एखादा हायवे करतो तेव्हा हायवेच्या बाजूने जाणारा असलेल्या काही लोकांना त्रास होतो बा काही दिवस. तसाच वेळ आहे, तशीच वेळ ही आहे. येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये आपण बघतो की 100% महाराष्ट्र हा सोलरवर जाईल. आणि जेव्हा सोलरवर जाईल तेव्हा पुरेशी वीज या लोकांना देण्यासंदर्भातला जो निर्णय घेतला आहे तोही निर्णय यशस्वी होईल. मी मुख्यमंत्री मोदयाचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेन की अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसा वीज देण्याचा निर्णय घेत आहे. त्या दृष्टीने प्रचंड मेहनत घेत आहेत आणि मेहनतीचं फळ आता आपण बघतो की बहुतांश ठिकाणी दिवसा वेळ आता मिळते. काही ठिकाणी असा विषय होतो की घरगुती वीज जेव्हा 8 तास वीज मिळाली तेव्हा घरगुती वीज देत असताना 30 अँपियरने द्यायची का कशी द्यायची हा विषय चर्चेचा होतो. पण बऱ्याचदा आपण पाहतो की जेव्हा आपण घरी वीज देतो तेव्हा घरी सिंगल पेजिंगच्या 2-2, 3-3 मोटर आपल्या चालू आहेत. काही ठिकाणी शेतीपंप सुद्धा सिंगल पेजिंगवर चालू आहेत. त्यामुळे काय अडचण निर्माण होत आहेत. रेग्युलर वीज द्यायला काय अडचण निर्माण होत नाही, पण तरी सुद्धा शेवटी ग्राहकाला म्हणण्यापेक्षा आपल्या शेतकरी बांधवांना वीज मिळाली पाहिजे हा विषय महत्वाचा आहे. अडचणी काय येतात हे सांगून उपयोगाचं नाही. तर त्या अडचणीवर मार्ग काढायचं काम चालू आहे. बारकाईने आपण त्याच्यावर विचार करतो. मी दिवसातनं 2-2, 3-3 वेळा वीज कंपन्याशी आपल्या विद्युत अधिकाऱ्याशी मी बोलत असतो आणि त्याच्यावर चर्चा होत असते. परंतु हा सगळा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. थोडे दिवस सहन करायला लागेल का तर लागेल. काय अडचणी येतात का नक्की येत आहेत, त्यातून मार्ग आपण काढू. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.